राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. निकाल लागला आहे, जबरदस्त निकाल लागला आहे. इतिहास घडला. इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या पक्षाला एवढं बहुमत मिळालं. अभिमानाची गोष्ट आहे. एक हिंदुत्ववादी विचाराचं सरकार या राज्यामध्ये आलं, प्रस्थापित झालं. आता गरज आहे हिंदुत्ववादी विचाराने पुढे काम करण्याची. ठीक आहे, ते करतील. असो, आपण त्या गोष्टीमध्ये आता पडायचं नाही आहे. खरं तर महायुतीला एवढं बहुमत कसं मिळालं याबद्दल हा व्हिडिओ बनवतो आपण. असं काय घडलं? कारण 2014ला मोदी लाट होती. सगळीकडं मोदी आएगा, मोदी आएगा, मोदी घर घर मोदी, है ना. ह्या सगळ्या गोष्टींची लाट सुरू होती. या लाटेमध्ये बलाढ्य नेते त्यावेळेला पडले. पण त्याच्यापेक्षाही जास्त लाट या 2024ला आली, 10 वर्षानंतर. 14 ते 24, 10 वर्षानंतर. असं काय घडलं की यावेळेला देखील 2014पेक्षाही जास्त मोठा निकाल लागला. आणि 2014च्या लाटेमध्ये BJP वैयक्तिकरित्या 120-122 जागांवरती होती. एक्झॅक्टली आकडा माहीत नाही, पण 20-22वरती होती. आणि 2024ला BJP 135 जागांवरती पोचली. शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंना बऱ्याच प्रमाणात ट्रोल केलं गेलं. गद्दार, मिंदे. अगदी शेवटच्या दिवसापदी म्हणजे निवडणूक झाल्यानंतर जो एक्झिट पोल येत होता, त्या एक्झिट पोलच्या प्रतिक्रियेमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना खूप काय काय बोलले होते. शिंदेंना ते मिंदे बोलत होते, गद्दार बोलत होते, त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या आमदारांना. एवढं सगळं असून एवढा प्रचंड बहुमत, म्हणजे 57 जागा त्यांच्या निवडून आल्या. 87 जागा काहीतरी त्यांनी दिल्या होत्या आणि 87पैकी 57 जागा निवडून येणं खूप मोठा हा स्ट्राईक रेट आहे. अजित पवार 41 जागा आलेत त्यांच्या. अजित पवारांचा तर 88-90% स्ट्राईक रेट राहिलेला आहे या निवडणुकीमध्ये. आज जिथं 7 ते 8 जागा अजित पवारांना प्रेडिक्ट केल्या जात होत्या एक्झिट पोलमध्ये की एवढ्या जागा येतील, त्या ठिकाणी अजित पवारांना 41 जागा आल्या. BJP 70 ते 90 जागांवरती प्रेडिक्ट केलं जात होतं एक्झिट पोलमध्ये. 135 जागावरती पोचली BJP. काय असं घडलं, आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा घडला, हिंदुत्वाचा मुद्दा. काही योजना पण आहेत. योजना आहे लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना. आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक महाराष्ट्रामध्ये येऊन नारा दिला, बटेंगे तो कटेंगे. आणि ह्या नाऱ्यावरती विरोधकांनी एवढा प्रचार केला, अपप्रचार केला, पण ते हिंदुत्ववादी लोकांसाठी प्रचार झाला. जेवढं BJPने हा नारा सगळ्यांकडे पोचवला नाही, तेवढा नारा हा अपक्ष लोकांनी, म्हणजे ह्या विरोधातल्या लोकांनी पोचवला, महाविकास आघाडीने. खूप त्याच्यावरती ट्रोलिंग झालं. बटेंगे तो कटेंगे, अरे हम नाही कटेंगे, हम साथ है, एक है, सगळं असं झालं तसं झालं. आणि ह्याच्यामुळं प्रचार महाविकास आघाडीने केला, महायुतीचा. त्याच्यामुळे हिंदुत्ववादी जनता कुठेतरी असं समजून गेली की यावेळेला नक्कीच आपल्याला साथ दिली पाहिजे. आणि लोकसभेच्या वेळेला काय झालं तर माहिती आहे का, महाविकास आघाडी एवढे जास्त सीट्स घेऊन आली महाराष्ट्रामध्ये. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या वेळेला हिंदुत्ववादी मतदान कमी झालं होतं, अत्यंत कमी झालेलं. लोक बाहेर पडलीच नाहीत मतदानाला वैतागून, लोकसभेच्या मतदानाला. परंतु अपोजिट साईडला मुस्लिम मतदान 93% झालं महाराष्ट्रामध्ये. 93% मुस्लिम मतदान. आता मुस्लिम मतदान कोणाला होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, BJPला तर होत नाही, ते काँग्रेसला होतं. आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामधून काँग्रेसचे एवढे खासदार निवडून आले. बाकीच्या महाविकास आघाडीचे एवढे खासदार लोकसभेच्या वेळेला निवडून आले. यावेळेला काय झालं, मुस्लिम लोकांनी मतदान केलं, नो डाऊट, पण हिंदू लोक मतदान करण्यासाठी बाहेर आले. आणि जो काय आकडा वाढलेला आहे हा मतदानाचा, हा हिंदूंचा आकडा वाढलेला आहे. थोडासा हिंदूंचा आकडा वाढला तर राज्यामध्ये बहुमत आलं, जे इतिहासात पहिल्यांदा घडलं. आणखी थोडा आकडा वाढला तर काय होईल, ह्या सगळ्यांनी आपण विचार करणं गरजेचं आहे. वैयक्तिक पक्षांचा हा पराभव झाला असला तरी हिंदुत्ववादी विचारांचा विजय झालेला आहे. आणि आता सरकारची जबाबदारी, सरकारचं काम आहे की हिंदुत्ववादी विचारावरती पुढं काम करावं. खूप सारे प्रश्न आहेत राज्यामध्ये. महिलांचा सुरक्षतेचा प्रॉब्लेम आहे, महागाई आहे. आणि आपल्या गोरक्षासाठी एखादा नवीन कायदा काढा, त्याला अंमलात आणा. खूप साऱ्या ठिकाणी कायदेशीर बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. ह्याच्यावरती राज्य सरकारने विचार केला पाहिजे. आपले शिवशंकर स्वामी आहेत आपल्या पुण्यामधून, प्रचंड प्रमाणात गोसेवेचं काम करतात. अशा लोकांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने एखादी नवीन कायदे काढावेत, त्याच्यावरती अंमलबजावणी करावी.
असं माझं मत आहे, माझं ह्याचप्रमाणे असं म्हणणं आहे. बाकी सरकार काय करेल नाही करेल पुढच्या 5 वर्षामध्ये कळेल आपल्याला. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे महायुतीला राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत मिळालं आहे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? तुमच्या मताप्रमाणे महायुतीला एवढं प्रचंड बहुमत कसं मिळालं? काय त्याच्या पाठीमागची कारणं आहेत? आपल्यासाठी कमेंट बॉक्स ऑलवेज ओपन आहे. नक्की कमेंट करा, तुमचं मत आणि प्रतिक्रिया व्यक्त व्हा. बाकी आपल्या चॅनलवरती नवीन असाल जुने असाल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तुमच्या सबस्क्रायबरमुळे मला देखील ऊर्जा मिळते काम करण्यासाठी. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.